पुढची बातमी आषाढी वारीसाठी पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान होतंय। यामध्ये सगळीकडे वारीच्या तयारीची लगबग सुरू आहे। सर्व प्रमुख संतांच्या पालख्यांचा शेवटचा विसावा असणाऱ्या पंढरपूरच्या वाखरी पालखी तळावरती सध्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्ट्याचं सुशोभीकरण करण्याचं काम सुरू आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी कट्टा संपूर्णपणे ग्रेनाइटने सजवण्यात येतोय। सोपान काका यांचा पालखी कट्टा नव्याने तयार करण्यात आलाय, तर संपूर्ण वाखरी पालखी हा एक मॉडेल पालखी तळ विकसित करण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट आहे। याबाबत थेट वाखरी पालखी तळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं प्रस्थान खरं तर पंढरपूरकडे होत आहे आणि हेच प्रस्थान होत असताना संपूर्ण राज्यभर ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात एक वारकरी अशी भक्तिमय वातावरण झाले आणि याच भक्तिमय वातावरणात वारकरी पालख्यांचा जो शेवटचा विसावा आहे वाखरीचा पालखी तळ या ठिकाणी आता खरं तर सुशोभीकरणाची कामं सुरू झाली आहेत। आपण पाहू शकता हा जो आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा कट्टा आहे। शेवटचा मुक्काम संत ज्ञानेश्वर महाराजांचा याच कट्ट्यावर असतो आणि याच कट्ट्याला आता संपूर्णपणे ग्रॅनाइट फरशी लावून सुशोभीकरण करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेले आहे। याचबरोबर संत सोपान काका यांचाही नव्याने कट्टा या पालखी तळावर बांधण्यात आलेला आहे। एकंदर या संपूर्ण पालखी तळाची जर परिस्थिती पाहिली तर सगळ्यात मोठा असणारा पालखी तळ यंदा प्रशासनाच्या वतीने मॉडेल पालखी तळ म्हणून विकसित करण्यात येतोय। यासाठी त्या पालखी तळाला 26 प्रकारचे अनप्लॅनड रस्ते जे आहेत ते रस्ते तयार करण्याचं काम देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून होते। त्यामुळे संपूर्ण पालखी तळाची जी व्यूहरचना आहे ही सूक्ष्म नियोजनातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी आता पुढे येताना दिसते। मात्र हे सगळं करत असताना संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान काका यांच्या पालखी विसाव्याचे कट्टे देखील आता नव्याने तयार होताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।